आजच्या या विशेष विश्लेषणात स्वागत आहे. आज आपल्याकडे एका श्रोत्याने पाठवलेले काही खूपच रंजक संदर्भ आहेत. हो, अगदी. यात काही संशोधन लेख आहेत आणि मानसशास्त्रीय टिपणे पण आहेत. बरोबर. आणि मुख्य म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकमधील 9व्या श्लोकावरच्या काही विस्तृत नोट्स आहेत. आणि आपलं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. सततची तुलना आणि अतिमहत्वाकांक्षेचे दुष्परिणाम यावर हे जुने तत्वज्ञान आजच्या काळात कसा मार्ग दाखवतं हे आपल्याला पाहायचंय. नक्कीच. या श्लोकाची सुरुवात होते, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, या ओळीने. आता इथे द्रव्य म्हणजे केवळ बँक बॅलन्स नाहीये. नाही, अजिबात नाही. आजच्या जगात दुसऱ्याचे यश किंवा त्यांचा राहणीमानाचा दर्जा किंवा डिजिटल विश्वातील त्यांचे फॉलोअर्स हे सगळंच द्रव्याचं आधुनिक रूप आहे. खरंय. समाज माध्यमांवर आपण इतरांचं जे वरवरचं यश पाहतो ना, त्यामुळे मन कसं अस्थिर होतं हे या संदर्भांमध्ये खूप छान मांडलंय. यामागे एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आधुनिक संशोधनात याला रिलेटिव्ह डेप्रिवेशन म्हणजे सापेक्ष वंचना असं म्हणतात. म्हणजे स्वतःकडे काय आहे यापेक्षा इतरांकडे काय जास्त आहे हे पाहण्याची सवय. अगदी बरोबर. आपण आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याची तुलना थेट दुसऱ्याच्या 20व्या टप्प्याशी करतो. आणि रामदास स्वामींनी हे सूत्र शेकडो वर्षांपूर्वी इतक्या साध्या शब्दांत सांगितलंय. हो ना. दुसऱ्याच्या यशाचा हा मोह मानसिक शांतता कशी नष्ट करतो याचं हे खूप अचूक वर्णन आहे. पण ही तुलना फक्त मानसिक अस्वस्थतेवर थांबत नाही, ती मानवी वर्तनाला एक खूप घातक वळण देते. कारण जेव्हा दुसऱ्यापेक्षा जास्त मिळवण्याची ईर्ष्या निर्माण होते तेव्हा त्यातून एक अतिस्वार्थी वृत्ती बळावते. याचसाठी श्लोकातल्या पुढच्या ओळी खूप महत्वाच्या आहेत. अतिस्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे, आणि घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण हे वारंवार पाहतो. केवळ स्वतःचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक नीतिमत्तेशी तडजोड केली जाते. हो, आणि सहकाऱ्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न होतो तो वेगळाच. इथे कर्माचे नियम आपण एका व्यावहारिक दृष्टिकोनातून समजून घेऊ शकतो. म्हणजे कर्म ही आकाशातून पडणारी कोणतीही शिक्षा नाहीये. नक्कीच नाही. तो कार्य आणि कारण यांचा थेट संबंध आहे. जेव्हा अतिस्वार्थामुळे आपण इतरांचं नुकसान करतो तेव्हा कदाचित तात्पुरता फायदा दिसेल, पण मानसिक पातळीवर एक प्रचंड ताण निर्माण होतो. अगदी. खोटेपणा लपवण्यासाठी जी ऊर्जा खर्च होते आणि दीर्घकाळात सहकाऱ्यांचा जो विश्वास गमावला जातो, तीच या चुकीच्या कर्माची खरी किंमत असते. आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश शेवटी माणसाला एकाकी पाडतं. आणि हा ताण सर्वोच्च पातळीवर तेव्हा पोहोचतो जेव्हा गोष्टी ठरल्याप्रमाणे होत नाहीत. बरोबर. न होता मनासारखे दुःख मोठे, ही ओळ अपेक्षा आणि निराशेचा अगदी थेट संबंध स्पष्ट करते. समजा सर्व तत्वांशी तडजोड करूनही अपेक्षित यश हाती नाही लागलं तर निर्माण होणारी पोकळी भयानक असते. कारण बाह्य परिस्थितीवर किंवा मार्केटवर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं, हे वास्तव स्वीकारायला मन तयारच नसतं. आधुनिक मानसोपचार तज्ज्ञही हेच सांगतात. उच्च महत्वाकांक्षा असणाऱ्यांमध्ये नैराश्याचं मुख्य कारण हे नियंत्रणाचा अभाव आणि अवाजवी अपेक्षा हेच असतं. म्हणजे माणसाचा आनंद जेव्हा केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, तेव्हा परिस्थिती थोडी जरी विरोधात गेली तरी दुःखाची तीव्रता कैक पटीने वाढते. खरंय. या श्लोकातल्या ओळी माणसाच्या दुःखाचं मूळ कारण त्याच्या अवास्तव अपेक्षांमध्ये कसं दडलंय याचं उत्तम विश्लेषण करतात. या सर्व संदर्भांचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते. कृतज्ञता आणि समाधान हे केवळ जुने आदर्शवादी विचार राहिलेले नाहीयेत. मुळीच नाही. ती आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्याची अत्यंत व्यावहारिक साधनं आहेत. दुसऱ्याच्या यशावर मत्सर न करणं किंवा आपल्या मार्गाने प्रामाणिकपणे कष्ट करत राहणं, यातच खऱ्या मानसिक शांततेचं रहस्य आहे. आणि स्वतःच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा. हा श्लोक एका अर्थाने माइंडफुलनेसचा एक जुना आणि खात्रीशीर मार्ग दाखवतो. मग या विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष असा काढता येईल का की मानसिक संतुलन राखण्यासाठी बाह्य जगात बदल करण्याची गरज नाहीये? होय. स्वतःच्या विचार प्रक्रियेत आणि दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे. चुकीच्या मार्गांपासून दूर राहणं हीच आजच्या जगात तग धरून राहण्याची गुरुकिल्ली आहे. आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा. नक्कीच. कोणता प्रश्न? जर दुसऱ्याच्या यशाशी तुलना आणि अवाजवी अपेक्षा हेच सर्व तणावाचं मूळ असेल, तर आजपासून आपण यशाची व्याख्या इतरांपेक्षा जास्त मिळवणे याऐवजी स्वतःचं मन स्थिर ठेवणे अशी बदलली तर आयुष्यात किती मोठा बदल घडू शकेल.